नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तोंडबंद या आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्रातील एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा महिला सुरक्षा यावर चर्चा करणार आहोत। गेल्या काही वर्षात आपल्या राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली दिसून येते। नुकतंच कोल्हापूरमध्ये एका 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, तर बदलापूरमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत। या भीषण घटनांवर चर्चा करणे आणि त्यावर उपाय शोधणे अत्यावश्यक आहे। चला या गंभीर विषयावर आज सविस्तर चर्चा करूया। महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली आहे। विशेषतः कोल्हापूरमधील घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। 10 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह गुरुवारी गावाजवळील उसाच्या शेतात सापडला। या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत मोठे प्रश्न निर्माण केले आहेत। बदलापूरमध्ये देखील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनांमुळे राज्यभर संताप व्यक्त होत आहे आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। महिला सुरक्षेचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक कायदे आणि उपाययोजना केल्या आहेत। पॉक्सो कायदा, महिला संरक्षण कायदा आणि त्वरित न्याय देणाऱ्या न्यायालयाची स्थापना यासारखे कायदे लागू करण्यात आले आहेत। परंतु केवळ कायदे करणे पुरेसे नाही, तर त्यांची योग्य अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे। या अंमलबजावणीच्या कमतरतेमुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे। प्रशासनाच्या अनेक प्रयत्नांनंतरही महिला सुरक्षा तितकीच कठीण राहिली आहे। कोल्हापूर आणि बदलापूरमधील घटना यांचे ठळक उदाहरण आहेत। पोलिसांच्या तांत्रिक अडचणीमुळे आणि इतर प्रशासनिक कमतरतेमुळे अनेक वेळा गुन्हेगारांना लवकर पकडता येत नाही, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। महिलांना स्वसंरक्षणाची तंत्रे शिकवणे, सायबर सुरक्षा जागरूकता आणि तक्रार नोंदवण्यासाठी सुलभ यंत्रणा उभारणे हे काही उपाय होऊ शकतात। यासोबतच समाजातील प्रत्येकाने महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नात सहभागी होणे आणि एकत्र येऊन काम करणे ही काळाची गरज आहे। समाजातील दृष्टिकोन बदलणे आणि स्त्रियांकडे आदराने पाहणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। समाजात स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलावी लागेल। मुलांना लहानपणापासूनच महिलांचा सन्मान करण्याची शिकवण देणे गरजेचे आहे। शिक्षण प्रणालीत स्त्री पुरुषांच्या समानतेवर विशेषतः भर दिला जावा आणि महिलांच्या हक्कासाठी सामाजिक जागरूकता वाढवली पाहिजे। मित्रांनो, महिला सुरक्षा ही फक्त कायद्याची नाही, तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोल्हापूर आणि बदलापूरमधील घटनांनी आपल्याला जागरूक होण्याची गरज अधोरेखित केली आहे। चला आपल्या आजूबाजूच्या महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करूया। तुमचे विचार आणि तुमच्या सूचना आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आपण एकत्र येऊनच या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो। धन्यवाद।